2025 मध्ये यूट्यूबचा नवीन मेसेज आलेला आहे। यूट्यूबच्या मॉनेटायझेशन साठी एक नवीन पॉलिसी ऍड झालेली आहे। तरीही नवीन मॉनेटायझेशन पॉलिसी काय आहे हे तुम्हाला जाणून घेणे खूप गरजेचे आहे। मला तुम्हाला हे सांगायचंय, तुमच्यापैकी जेवढे पण यूट्यूबर्स आहेत आजच्या तारखेला यूट्यूबवर काम करतायत, व्हिडिओज बनवत आहे, म्हणजेच तुमच्यापैकी व्हिडिओज बनवताना तुम्हाला माहितीच नाहीये की तुम्ही योग्य प्रकारे काम करताय की चुकीच्या पद्धतीने काम करताय। याचा अर्थ यूट्यूबची पॉलिसी आणि जी गाईडलाईन्स आहे त्या सर्वांना फॉलो करून तुम्ही काम करत आहात का? तुम्हाला स्वतःला आपले चॅनल चेक करायचे आहे। यासाठी यूट्यूबची पॉलिसी माहिती असणं खूप गरजेचं आहे। तुम्ही दिवस रात्र मेहनत करताय, दिवस रात्र घाम गाळून काम करताय की एकदाचा आपला चॅनल मॉनेटाइज व्हावा, एकदाचा आपला क्रायटेरिया पूर्ण व्हावा, 4000 तासांचा वॉच टाइम, तसेच 1000 सबस्क्रायबर हे आपले पूर्ण व्हावे आणि ते पूर्ण झाल्यावर एकदाच आपले चॅनल मॉनेटाइज व्हावं, यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करतोय, घाम गाळतोय। मी सुद्धा केलीये मित्रांनो, काहीच ह्याच्यात खोटं नाहीये। यूट्यूबवर जर यायचं आहे, काहीतरी करून दाखवायचंय तर मेहनत असणारच, मेहनत करावीच लागणार। त्यानंतर आपण एवढ्या सगळ्या मेहनत करून पण आपण ज्या चुका करतोय त्याचा काहीच फायदा होणार नाही। जर तुम्ही पण अशा काही चुका करताय तर काहीच फायदा होणार नाही। तर अशा काही छोट्या छोट्या चुका आहेत तुमच्याकडून होऊ नये, नाही तर तुमची सर्व मेहनत पाण्यात जाणार आहे। कधी कधी तुमचे चॅनल यूट्यूब कडे मॉनेटायझेशन साठी पाठवले तर यूट्यूब तुमचे चॅनल रिजेक्ट करून टाकेल। तर याबद्दलच नवीन अपडेट जी आलेली आहे यूट्यूब कडनं, त्या नवीन अपडेट बद्दलच मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला काय करायचंय, काय नाही करायचंय आणि कोणती नवीन अपडेट आलेली आहे त्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजच सकाळी सकाळी यूट्यूबची एक नवीन अपडेट आलेली आहे। मी विचार केला की लगेचच माझ्या सबस्क्रायबर बरोबर, माझ्या यूट्यूब फॅमिली बरोबर शेअर करावी, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर यूट्यूबच्या मेसेज मध्ये सांगितलेलं आहे कॉमन कॉपीराइटच्या ज्या मिस्टेक आपल्याकडून होतात त्या आपण कशा अवॉइड करू शकतो। ज्या कॉपीराइटच्या ज्या छोट्या छोट्या मिस्टेक आपण करतो त्या आपण कशा अवॉइड करू शकतो याबाबत नवीन मेसेज आलेला आहे। त्यामुळे आपण कॉपीराइट पासून कसं वाचू शकतो। तर काही प्रश्न आहेत जे यूट्यूबवर आल्यावर नवीन यूट्यूबर्सला पडतात आणि त्याचीच उत्तरं यूट्यूबने दिलेली आहे, जसं की रियूज कंटेंट। तर पहिलाच प्रश्न असा येतो की बाबा रियूज कंटेंट, तर ह्या रियूज कंटेंट पासून तुम्हाला वाचायचे। म्हणजेच रियूज कंटेंट काय आहे, तर रियूज कंटेंट यूट्यूबवर काय काय चेक करतो, तर पहिले आपला व्हिडिओ चेक होत असतो। रियूज कंटेंट मध्ये जेव्हा आपण आपला चॅनल मॉनेटायझेशन साठी देतो तेव्हा सर्वात आधी आपला व्हिडिओ चेक होत असतो। त्यानंतर दुसरं असतं चॅनल डिस्क्रिप्शन, तिसरं असतं व्हिडिओ टायटल, चौथं असतं व्हिडिओ डिस्क्रिप्शन, त्यानंतर पाचवं आणि शेवटचं असतं तर चॅनल अबाउट सेक्शन। तर या 5 गोष्टी रियूज कंटेंट मध्ये आपल्या चेक केले जातात। यूट्यूब कुठला माणूस नाहीये, कुठला व्यक्ती नाहीये की तुम्हाला बघितलं आणि तुमच्यावर दया केली, ती एक मशीन आहे। तर मशीनच्या थ्रू हे सगळं चेक केलं जातं। रियूज कंटेंट मध्ये सर्वात आधी आपला व्हिडिओ चेक केला जातो, बघितलं जातं की आपण कोणाचा व्हिडिओ कॉपी केलेला आहे का, आपण एखाद्याची क्लिप टाकलेली आहे का, कोणाचा तरी व्हिडिओ कॉपी करून आपल्या चॅनलवर टाकलेला आहे का, हे सगळं चेक केलं जातं। त्यानंतर आपण त्या व्हिडिओ खाली कुठलं डिस्क्रिप्शन टाकलंय ते देखील चेक केलं जातं। त्यानंतर टायटल देखील चेक केलं जातं। आता बघा, तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या खाली जे मी टायटल टाकलेलं आहे ते देखील चेक केलं जातं। म्हणजे टायटल, डिस्क्रिप्शन हे देखील चेक केलेलं जातं। आणि कधी कधी काय होतं, जर सेम टायटल मी माझ्या 3 व्हिडिओवर टाकलं, समजा 3 वेगळ्या व्हिडिओवर मी सेम एकच टायटल टाकलं, तुम्हाला एक्झाम्पल देते, 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे,
मी एका व्हिडिओला पण तेच टाकलं टायटल, दुसऱ्या व्हिडिओला पण 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे, तिसऱ्या व्हिडिओला पण तेच टाकलं 1000 सबस्क्रायबर कसे पूर्ण करायचे, तरीही मला रियूज कंटेंट लागू शकतो. तर एक टायटल पुन्हा थोडंसं असं तोड मडोड करून एखादा शब्द काहीतरी वेगळा करून, त्यात आपलं मराठी चॅनल आहे, आपली मराठी भाषा जेवढी वळवता येईल तेवढी वळत असते, त्यामुळे एखादा शब्द काहीतरी वेगळा टाकायचा. आता बनवणार तुम्ही 1000 सबस्क्रायबर, आता करणार तुम्ही 1000 सबस्क्रायबर पूर्ण, म्हणजे असा शब्द इकडून तिकडून करून टाकून काहीतरी करायचं असतं. सेम टायटल कधीच टाकायचं नसतं, त्यामुळे रियूज कंटेंट येतं आणि व्हिडिओ पण चेक केला जातो, डिस्क्रिप्शन पण चेक केलं जातं. आणि आता एक नवीन गोष्ट आली आहे, चॅनल अबाउट सेक्शन. तर चॅनल अबाउट सेक्शन देखील आता चेक केलं जातं, हे नवीनच आलेलं आहे. चॅनल अबाउट सेक्शन म्हणजेच आपल्या चॅनलच्या तिथे जी आपण आपली माहिती टाकतो अबाउट चॅनलमध्ये, जे चॅनलच्या लोगोवर गेल्यावर त्याच्यावर क्लिक केल्यावर नंतर पेन्सिलवर क्लिक केल्यावर जे असतं चॅनल अबाउट सेक्शन, त्याच्यावर गेल्याच्या नंतर जे आपल्या चॅनलची आपण माहिती लिहितो, कोण कोण लिहित नाही, पण तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघा, मी लिहिलेली आहे, तर ती देखील चेक होत असते. पहिले होत नव्हती, पण आता युट्यूबने सुरू केलेलं आहे, ती देखील चेक होत असते. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती लिहायची आहे. तर हा नमस्कार मी रीमा, मी तुम्हाला एक्झाम्पल सांगते, मी रीमा, तर मी हा विषय व्हिडिओ बनवते, मी कॉमेडी विषय व्हिडिओ बनवते, मी कॉमेडी शॉर्ट्स बनवते, मी टेकचे व्हिडिओ बनवते, मी रेसिपी बनवते. म्हणजे तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती, शिवाय तुम्ही त्याच्यामध्ये तुमचे अदर कुठले चॅनल असतील, इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, अजून टेलिग्राम, जे जे चॅनल असतील त्यांच्या लिंक टाकू शकता आणि ते सगळे लिंक टाकू शकता आणि अशा प्रकारे तुम्ही चॅनल अबाउट सेक्शन करू शकता. तर हे देखील आता यूट्यूब चेक करतं, त्यामुळे ह्या 5 गोष्टी रियूज कंटेंटमध्ये येतात आणि तुमच्या चॅनलवर रियूज कंटेंट येऊ नये यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत. मित्रांनो, चॅनल मॉनिटाईज करणं खूप कठीण असतं, मात्र एखादा कंटेंट लागला तर मॉनिटायझेशनसाठी पुढे खूप मोठा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे जर आपण एवढी मेहनत करतच आहोत तर या छोट्या छोट्या गोष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे, काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून आपल्या चॅनलवर कुठलाच क्लेम आला नाही पाहिजे, कुठलीच पॉलिसी इश्यू आली नाही पाहिजे. आपण मॉनिटायझेशनला आपला चॅनल जेव्हा मॉनिटायझेशनला गेला की लगेचच क्लिअर कट आला पाहिजे. ह्यासाठीच तुमच्यासाठी मी हा नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओ आणलेला आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर असणारच आहे. तर जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि नवनवीन अपडेट मी माझ्या चॅनलवर तुम्हाला देत असते. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करूनच जावा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय आणि नमस्कार.